नमस्कार. आज सांगोला बाजार 18/8/2024 रविवार दिवस, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. खिल्लार गाई आज खूपच कमी आलेले आहेत. आज सगळ्यात हायएस्ट सगळे खोंड आलेले आहेत, 100 बडकरे, आणि त्यातली त्यात लहान मापाची खोंड जास्त आहेत. ही बघू शकता खिल्लार कालवड आहे, खूप मोठ्या मापाची खिल्लार कालवड आहे, उचपुरी लांबल्याच. मामा कालवड आहे, गाब आहे का खाली आहे? आता खाली आहे. वेत वगैरे काय झालंय का हिचं? नाही. वय काय आहे हिचं? 3 वर्ष. गाब नाही अजून. मामा तुम्हीच घेऊन आलाय काय? ओढत ओढत बाजारात मी पाहिलं. कपाळाला गन लावून सकाळ सकाळ फोटो बोलायचं कसं? विठ्ठलाचं गन लावलंय. बाजारच्या गेट वरून तुम्हीच गाय ओढत घेऊन आलाय पुढे. हा, किती किंमत सांगितली? काय कोण? किती किंमत सांगितली? 55,000 सांगतोय. नाव? हनुमंत बजरंग जाधव, गाव? बंडी शेगाव. मोबाईल नंबर? 80 55 81 16 42. द्यायची कितीला? हे 30,000 पर्यंत. असं. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. ही गाय गाभरात नसल्यामुळे हिच्या भोवतीने फक्त आता कटिंगला नेणारे लोकांचा व्यवहार चालू आहे. फक्त तेच लोक इथं थांबलेले आहेत, त्यांचा व्यवहार चालू आहे. आणि हे सगळे व्यापारी आहेत, त्याच्यामुळे इथं काय थांबण्यात तथ्य नाही. आजच्या बाजारात एवढीच साधी सिंपल दुधाची गाय म्हटली तरी चालेल. गाभ आहे का वेलेली? जवळ आली 15 दिवस. गाय दुधाची आहे, पाहू शकता. गायचं दूध काढलेलं आहे, हे सडावरून समजतंय. ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. 30,000 सांगतात, म्हणजे कमी जास्त होऊन जाईल. सुंदर शांत लक्ष्मी सारखी गाय दिसते एकदम. पहा साहेब, हो साहेब, नुसतं फोटो काढायला ना, नुसतं किंमत करायला. फिरून वगैरे सारखी दे ना. गाय पाहू शकता, विक्रीसाठी आलेली गाय आहे. किती होईल? 20,000 रुपये सांगतात. 7 महिन्याची गाप म्हणतात. कान किती किंमत सांगितली? 30,000 रुपये. ओळू भरला का? इंजेक्शन गोळ भरलाय. कुठला? नांदूरचा. ढोके. माडा तालुक्यात नांदूरचा ढोक्यांचा ओळू भरलेला आहे. पंढरपूर तालुक्यात इकडे आपण पंढरपूर यात्रेमध्ये त्या ओळूची मुलाखत टाकलेली आहे. तुम्ही 10 रुपयाला माझा नाव सांगा की मला. नाव सांगतो. नामदेव महादेव रेडे. नामदेव महादेव रेडे. गाव? श्रीपूर. तालुका? मोबाईल मोबाईल नंबर सांगा.
9970 00 4047. कितीपर्यंत द्याचाल सोडणार? कमी जास्त होतील. दूध किती देते? 2.5-3 लिटर देते. 2 टायमाच, एक टायमाच 2.5-3 लिटर वासरू पिऊन. पहा, ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा, कारण मालक बाजारातच देऊन जाणार आहेत लगेच, शक्यतो जास्त उशीर राहणार नाही. व्यवहार चालू आहे. रेग्युलरचे व्यापारी आपण त्यांची मुलाखत घेतलेली, त्यांचा व्यवहार चालू आहे सध्याला. ही एक नवीन गाय आलेली आहे आता बाजारामध्ये, खाली कालवड आहे, पाहू शकता. खाली कालवड आहे, पाहू शकता. कुठल्या गावची गाय? पटवर्धन कुरोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. इंजेक्शन का खोंडाची गाय आहे कालवड? कुठल्या बैल भरला होता? पहिला तू सांगी कुठला आहे बैल, कुठला माणूस कुठले? तुमचा ओळख आहे का? कुठला? तो बनपुरीवरून घेतलेला धनगरी कसं केला? बनपुरीवरून यमगरांकडून घेतलेला, बरोबर. गाय दूध देते वासरू? किती देते? किती देते? 1.5 लिटर देते. नाव सांगा मला. पोपट चंदन नाईक नवरे, पटवर्धन कुरोली. मोबाईल नंबर आहे सांगा की. 90 11 67 48 11. किती किंमत सांगितली? 40. कमी जास्त होतील. मालकांनी 40 किंमत सांगितलेली आहे. वासरू पेत धार देते म्हणतात. धनगरी कोसा खिल्लार, जो बनपुरीला यमगरांकडे वळ होता, तो आता इथं पटवर्धन कुरोली इथे आणलेला आहे. तर तो वळू आता गडहिंग्लज येथील खिल्लार प्रदर्शनला सुद्धा गेलता. तर ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. घेरडीकरांची गाडी आलेली. घेरडीकरांनी वासर उतरलेले. पाहू शकता, ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा. पाठीमागील व्हिडिओ पाहून तुम्ही मालकांशी संपर्क करू शकता. यांच्याकडे एनी टाइम कधी पण तुम्हाला म्हैसूर खिल्लारची वासरे भेटतात. पाठीमागच्या 2-3 मुलाखतीमध्ये मालकांनी नंबर दिलेला आहे आपल्याला, पाहू शकता. इथे एक 3 गायी आहेत. आजच्या बाजारात गायी कमी आल्यामुळे आपल्याला गायींच्या व्हिडिओमध्ये खोंडांचे व्हिडिओ घ्यावे लागले. मग गाय तुमची आहे का? गाब आहे का वेलेले? गाभ आहे. गाब आहे का? 3 महिन्याची म्हणजे नाहीच म्हणायचं. नाही तपसून घ्यायची. वळू भरला का इंजेक्शन? वळू कुठला? तिथे गावात कुठं पण? कुणाचा वळू भरला? तिथे आमच्या गावातच आहे. अहो, नाव पत्ता सांगा ना. आयला नाव पत्ता आम्हाला माहित आहे का तुमच्या गावात कुठे, गाव कुठे? बैल कसा आहे, वळू मध्ये आपला आवताचा बैल आहे. आवताचा बैल भरला. हा, तुमचं नाव सांगा. नाव सांगा. तानाजी पांडुरंग काटकर. तानाजी पांडुरंग काटकर. गाव? किरकसाल गोंदावल्यापाशी. किरकसाल, तालुका दहिवडी. किती पर्यंत द्यायची? खाली काय आहे? ही कालवड आहे? ही पण कालवड आहे. ही काय भरलेली? गायचं किती सांगितलं? गायचं सांगितलं 25,000. 25. आणि ह्या कालवडीचं? 15,000. मोबाईल नंबर आहे?
ऐक सांगा की. ते व्हिडिओवाला आहे त्याचा मोबाईल नंबर मला फक्त सांगायचं थांबा काढून किती वेळ जाऊ. असं का? मानदेशी खिल्लार गाय चांगले, चेहऱ्याच्या टाकोळाला, शिंगाला, नजर, पाठीचा कणा, एकंदरीत गाय चांगले. कासेला ह्याला तिला कालवड झालेली आहे. ही कालवड आता जवळजवळ मला वाटते 9 महिन्याची कालवड असेल खाली ती पलीकडची. विकाय आणलेले, शांत गाय आहे. तरी वासरू पेत काय एक अर्धा भर लिटर काढते ती. असं का? हो, लय जास्त काढीत नाही. हो. हा हा. मालकांचा मोबाईल नंबर घ्या. मोबाईल नंबर घ्या मालकांचा 99 22 63 26 72. तानाजी काटकर. ही एक गाय पाहू शकता. गाय सर्वसाधारण आहे, म्हणजे पण दुधाची गाय आहे. दुधाच्या गायींचं हीच वैशिष्ट्य आहे की दुधाच्या गायी सुंदर असतील, मोठ्या मापाच्या असतील, दूध देतील, परंतु तुम्ही म्हणू शकत नाही की तिचा खोंड रेसला पळायला पाहिजे. काही गायी कमी दुधाच्या असतील, सुंदर असतात, पण तिचे खोंड चांगले रेसच्या मापाचे किंवा चांगले होतात. बघा, मजबूत चांगला मोठ्या मापाचा कोसा खिल्लार खोंड आहे. नक्क्याला पाहू शकता, गोंड्याला पाहू शकता. किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचा. कुठल्या वळूचा आहे हा? ओळो बागेवाडीचा. बागेवाडी? हो. कुठची बागेवाडी? तालुक्यात येते. जत तालुक्यातली बागेवाडी. हा. वळू तिथलाच आहे का? हातातला कोणाचा आहे? पडोळकर म्हणून. पडोळकर. किती सांगितले एक खोंडाचे? 45,000. हो. कमी जास्त होतील? होणार की कमी जास्त. नाव सांगा तुमचं. संतोष बंडकर. संतोष बंडकर. गाव? रेवणा, तालुका जत, जिल्हा सांगली. सांगली. मोबाईल नंबर सांगा. 89 99 89 99 63 63 69 69 42. 42. किंमत आली तरच देणार की घेऊन जाणार माघारी? आली तर वापस घेऊन जाणार. माघारी घेऊन जाणार. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा. कोण चांगला, जातीवंत आणि मजबूत शरीरयष्टीचा आहे, सुंदर आहे, रोजगार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. खिल्लार संगोपनासाठी जास्तीत जास्त सहकार्य करा आणि शक्यतो चांगली ब्रीडिंग करा, जेणेकरून ना चांगल्या ब्रीडिंगची कालवड खोंड ही चांगल्याच ठिकाणी जाते आणि चांगल्या किमतीने जाते. तुम्ही जर इंजेक्शन भरलं किंवा उगत कुठला तरी दावायचं म्हणून दावला किंवा कशीही ब्रीडिंग केली तर त्याला किंमत येत नाही. मग ते नाईलाज असतो, तोंड लपवून कुठंतरी कुणाला तरी द्यावं लागतंय. बाजारात येऊन गपचूप द्यावं लागतंय आणि गुपचूप कोपऱ्याने बाजूला बाहेर जावं लागतंय. तसं काही करू नका. पहा चांगला. धन्यवाद. आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.